नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आजपासून एक नवीन सिरीज चालू करतोय, ज्यामध्ये तुम्हाला आगामी ग्रंथपाल व सहाय्यक ग्रंथपाल या परीक्षेसाठी महत्त्वाचे प्रश्न, सिलेबस कशा पद्धतीने असणार आहे, त्याचप्रमाणे तुम्हाला अभ्यास कसा करायचा आहे, या सर्व बाबींची डिटेल लेक्चर आता आपण या ठिकाणी घेऊन येणार आहोत. काही दिवसांमध्ये सर्व प्रकारचे लेक्चर्स येतील. आजचं जे लेक्चर आहे यामध्ये प्रामुख्याने आपल्याला बघायचं आहे कशा पद्धतीचे प्रश्न या अगोदर विचारले गेलेत आणि तुम्हाला प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात. बरोबर आहे. तर जर तुम्ही ग्रंथपाल किंवा सहाय्यक ग्रंथपाल या पदासाठी तयारी करत असाल तर नक्की सर्वांनी लेक्चरला लाईक करायचं आहे, आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि जर तुम्ही नवीन असाल तर सर्वांनी चॅनलला देखील सबस्क्राईब करायचं आहे. क्लिअर आहे सर्वांना? चलो आपण करूयात आपल्या लेक्चरला सुरुवात. लेक्चर सुरू करण्यापूर्वी 1 मिनिट तुमचा सर्वांचा वेळ घेणार आहे, ते म्हणजे ग्रंथपाल व सहाय्यक ग्रंथपाल या परीक्षेसाठी स्पेशल ऑनलाईन बॅच आपण लॉन्च केली आहे, ज्यामध्ये तुमचे सर्व विषय तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये असतील. जास्तीत जास्त तुमच्याकडून प्रश्न उत्तरांचा सराव करून घेतला जाईल. या ठिकाणी तुम्हाला टेस्ट सिरीज सुद्धा मिळणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला PDF नोट सुद्धा आपण देणार आहे. आलं लक्षामध्ये? त्यामुळे ज्यांनाही बॅच जॉईन करायची आहे त्यांनी लवकरात लवकर आपल्या दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे. त्याचप्रमाणे तुम्ही महत्त्वाचं म्हणजे उत्कर्ष इन्स्टिट्यूटचं हे ॲप डाउनलोड करून घेऊ शकता आणि तिथून सुद्धा तुम्हाला बॅच जॉईन करता येणार आहे. आपला जो टेक्निकलचा सिलेबस आहे, टेक्निकलचा सिलेबस प्लस तुम्हाला सर्व अभ्यासक्रम या ठिकाणी आपण घेणार आहोत. महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर बॅच जॉईन करायची असेल तर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे 97 93 92 41 41. 97 93 92 41 41 हा आपला नंबर आहे. या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. जरी तुम्हाला इथे 2499 रुपये फी दिसत असेल तरी सध्या आपल्याकडे ऑफर चालू आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर 97 93 92 41 41 या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही बॅच लवकरात लवकर जॉईन करून घ्या. परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाची ही बॅच असणार आहे. चलो आपण जाऊयात आपल्या पहिल्या प्रश्नाकडे. तर तुमचं काम काय आहे? सर्वांनी प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे आणि त्यानंतर उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. पहिला प्रश्न काय आपला बघा. तर भारतात ग्रंथालय शास्त्राचे जनक, फादर ऑफ लायब्ररी सायन्स कुणाला म्हटलं जातं? या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. काय येईल आपल्या प्रश्नाचं उत्तर? पटपट सर्वांनी सांगा. आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? काय प्रश्न आहे आपला? भारतामध्ये ग्रंथालय शास्त्राचे जनक, फादर ऑफ लायब्ररी सायन्स कुणाला म्हटलं जातं? मेल्विक ड्यू, त्यानंतर डॉक्टर SR रंगनाथन, CA कटर की WC बेर्विक सेअर्स. खालीलपैकी तुम्हाला उत्तर द्यायचंय. पटपट उत्तर देण्याचा सर्वांनी प्रयत्न करायचा आहे. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे? पर्याय क्रमांक 2 डॉक्टर SR रंगनाथन यांच्याविषयी आता आपण काय करणार आहे? डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. समजले सर्वांना? 1 मिनिट फक्त 1 मिनिट थांबा. थोडंसं चमकतोय बोर्ड. समजलं सर्वांना? इथपर्यंत सर्व गोष्टी क्लिअर आहेत का? मला सर्वांनी पटपट पटपट सांगायचं आहे. तर पहिला प्रश्न काय आपला? तर भारतामध्ये ग्रंथालय शास्त्राचे जनक खालीलपैकी कुणाला म्हटलं जातं? उत्तर काय आपलं? पर्याय क्रमांक 2 डॉक्टर SR रंगनाथन. आपण आता आपलं स्पष्टीकरण बघण्याचा प्रयत्न करूया. मेल्विक ड्यू जे आहेत ना, यांच्याबद्दल तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. यांना आधुनिक ग्रंथालय वर्गीकरणाचे जनक म्हणतात. प्रश्न विचारला जाऊ शकतो की आधुनिक ग्रंथालय वर्गीकरणाचे जनक खालीलपैकी कुणाला म्हटलं जातं? तर तुम्ही उत्तर देणार आहे मेल्विल ड्यूई हे नाव आहे त्यांचं. लक्षात ठेवा, त्यांनी 1876 मध्ये DDC नावाची एक पद्धत विकसित केली होती. त्याविषयी आपण पुढे प्रश्न घेतलेला आहे, मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगणार आहे. क्लिअर सर्वांना? पण यांच्याबद्दल एक पॉइंट मला काय माहिती पाहिजे, यांना आधुनिक ग्रंथालय वर्गीकरणाचे जनक असं म्हणतात. महत्वाचं आहे. आता जर आपण बघितलं डॉक्टर SR रंगनाथन यांना आपण भारतातील ग्रंथालय शास्त्राचे जनक म्हणतो, जे परीक्षेच्या दृष्टीने आपल्यासाठी अतिशय महत्वाचं आहे. समजलं सर्वांना? त्यांच्याबद्दल लक्षात ठेवायचं, त्यांनी ग्रंथालय शास्त्राचे हे 5 नियम सांगितले होते बरं का. ग्रंथालय शास्त्राचे 5 नियम कुणी सांगितले असा प्रश्न विचारला डॉक्टर SR रंगनाथन. त्याचप्रमाणे भारतामध्ये ग्रंथालय शास्त्राचे जनक कुणाला म्हणतात असा प्रश्न जरी विचारला तर डॉक्टर SR रंगनाथन त्यांचे 5 नियम आहेत.
पुस्तके सर्वांसाठी. त्यानं आता हे मी तुम्हाला पुढे सांगतो बरं का. 5 नियम त्याच्यावर पण प्रश्न घेतलाय, त्यामुळे आता या ठिकाणी लगेच सांगणार नाहीये. चलो पुढे बघूयात आपण. तर हे पण महत्त्वाचं लक्षात ठेवायचे, रूल्स फॉर डिक्शनरी कॅटलॉग. रूल्स फॉर डिक्शनरी कॅटलॉग नावाचा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? C.A. कटर हे एक अमेरिकन ग्रंथपाल होते बरं का. अमेरिकन ग्रंथपाल होते, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. कटर एक्सपेन्सिव्ह क्लासिफिकेशन नावाचं त्यांचं एक वर्गीकरण आहे, ते पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. डायरेक्ट प्रश्न आपल्याला विचारला जाईल, सांगा की आधुनिक ग्रंथालय वर्गीकरणाचे जनक कुणाला म्हणतात. त्यानंतर ग्रंथालय शास्त्राचे 5 नियम कुणी सांगितले, त्याचप्रमाणे रूल्स फॉर डिक्शनरी कॅटलॉग हे कुणी लिहिलंय, तर आपल्याला हे माहिती असणं गरजेचं आहे. आलं लक्षामध्ये? W.C. बेर्विक्सेयर्स हे डॉक्टर S.R. रंगनाथन यांचे शिक्षक होते आणि त्यांनी ग्रंथालय वर्गीकरणाचा सिद्धांत मांडला. प्रश्न काय विचारतील सांगा, डॉक्टर S.R. रंगनाथन यांचे शिक्षक कोण, किंवा तुम्हाला प्रश्न विचारतील ग्रंथालय वर्गीकरणाचा सिद्धांत कुणी मांडला होता. थेअरी ऑफ लायब्ररी क्लासिफिकेशन कुणी मांडलेला आहे, तर त्यांचं नाव आहे W.C. बेर्विक्सेयर्स. हे सुद्धा परीक्षेच्या दृष्टीने आपल्यासाठी खूप जास्त महत्वाचे आहेत. क्लिअर आहे इथपर्यंत? सर्वांना समजलंय? चलो आता आपण पुढे जाऊयात. पुढचा आपला प्रश्न आहे, पुस्तकाच्या संदर्भात ISBN चे संपूर्ण स्वरूप काय आहे. म्हणजे तुम्हाला काय सांगायचं थोडक्यात, ISBN चा फुल फॉर्म सांगायचा आहे. तुम्हाला ISBN चा फुल फॉर्म सांगायचा आहे. लक्षात ठेवा, इंडियन स्टँडर्ड बुक नंबर, इंटरनॅशनल स्टँडर्ड बुक नंबर, इंटरनल स्टँडर्ड बुक नंबर की इंटरनॅशनल सिरियल बुक नंबर की इंटरनॅशनल सिरियल बुक नंबर, यापैकी उत्तर काय येणार आहे आपलं, हे तुम्हाला पटकन सांगायचं आहे. चलो उत्तर देण्याचा प्रयत्न करा. सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. काय येईल उत्तर? पर्याय क्रमांक 2 इंटरनॅशनल स्टँडर्ड बुक नंबर. काय येणार आहे? इंटरनॅशनल स्टँडर्ड बुक नंबर परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं आहे. आपण जर पुढे बघितलं तर आता लक्षात ठेवा, यामध्ये जर बघितलं ना तर पूर्वी हा अंक, हा जो आहे ISBN हा 10 अंकी होता बरं का. कधी? जानेवारी 2007 पूर्वी हा 10 अंकी होता. त्यानंतर तुम्हाला लक्षात ठेवायचंय आता किती आहे? 13 अंकी. म्हणजे सगळ्यात सोपा प्रश्न विचारला जाऊ शकतो, ISBN नंबर हा सध्या किती अंकी आहे, तर तो आहे 13 अंकी. राहील लक्षात सर्वांना? महत्वाचं लक्षात ठेवा. याच्यामध्ये जर आपण बघितलं EAN प्रिफिक्स हा 3 अंकी झाला बरं का. त्याच्यानंतर नोंदणी गट आयडेंटिफायर हा 2 अंकी झाला बरं का. त्याच्यानंतर प्रकाशक आयडेंटिफायर हा 5 अंकी झाला. त्यानंतर शीर्षक आयडेंटिफायर हा 2 अंकी आहे आणि चेक डिजिट हा 3 नंबर आहे. आता महत्वाचं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, हा जो ISBN नंबर आहे ना, हा नेमकं काय करतो? पुस्तकाची ओळख सांगतो, त्याचं सुलभ डिस्ट्रीब्युशन म्हणजे इझी डिस्ट्रीब्युशन, सुलभ वितरण सांगतो आणि इन्व्हेंटरी व्यवस्थापन, या सर्व गोष्टी कशामुळे व्यवस्थित मॅनेज होतात, तर तो आहे या ISBN नंबरामुळे. क्लिअर सर्वांना? आपल्याला सोपा प्रश्न विचारतील, ISBN चा फुल फॉर्म काय आहे, ISBN चं उद्दिष्ट काय आहे, ISBN नंबर हा किती अंकी असतो, हे जर प्रश्न विचारले तर मला हे सर्व माहिती असणं गरजेचं आहे. आणि खूपच जर डीप मध्ये प्रश्न विचारायचा असेल, मग तुम्हाला विचारतील EAN प्रिफिक्स किती अंकी आहे, 3 अंकी. आलं लक्षामध्ये? हे काय करतं आपल्याला, आंतरराष्ट्रीय स्तरावर पुस्तकाची ओळख दर्शवतं. EAN प्रिफिक्स ने काय होतं, आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर पुस्तकाची ओळख दर्शवली जाते. पुढे आहे नोंदणी गट आयडेंटिफायर, याला रजिस्ट्रेशन ग्रुप आयडेंटिफायर असं म्हणतात. याचा महत्त्वाचा उद्देश काय आहे, एखादा विशिष्ट देश, एखादा भौगोलिक प्रदेश किंवा एखाद्या भाषेचा गट हा आपल्याला कुणामुळे समजतो, नोंदणी गट आयडेंटिफायर मुळे समजतो. लक्षात ठेवायचं. पुढे आहे प्रकाशक आयडेंटिफायर, पब्लिशर आयडेंटिफायर हा 5 अंकी नंबर आहे. हा आपल्याला काय करतो, विशिष्ट प्रकाशकाला, विशिष्ट पब्लिशरला ओळखण्याचं काम कोण करतं, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. हा पब्लिशर आयडेंटिफायर करतो बरं का, महत्वाचं आहे. आणि शीर्षक आयडेंटिफायर, टायटल आयडेंटिफायरचं काम काय, विशिष्ट शीर्षक, आवृत्ती किंवा स्वरूप. महत्वाचं लक्षात ठेवा, एखादं स्पेसिफिक टायटल असेल, त्याचप्रमाणे कितवी त्याची आवृत्ती आहे, महत्वाचं काय स्वरूप आहे, हे आपल्याला कोण दाखवतं, टायटल आयडेंटिफायर दाखवतं. आणि सर्वात शेवटी आहे चेक डिजिट. चेक डिजिटचं काम काय, तर हा शेवटचा अंक असतो बरं का, सर्वात शेवटचा अंक असतो. गणितीय प्रक्रिया आणि क्रमांक अचूक पडताळण्यासाठी कशाचा वापर केला जातो, या चेक डिजिटचा वापर केला जातो. ही सर्व माहिती कशाबद्दल आहे, ISBN बद्दल आहे. ISBN परीक्षेसाठी महत्वाचा आहे, डायरेक्ट प्रश्न विचारला जाऊ शकतो. हा 13 अंकी नंबर आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, आपल्याला सांगता येणं सुद्धा गरजेचं आहे. समजलं सर्वांना? क्लिअर होत आहे?
पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न आहे, ग्रंथालयात पुस्तकांच्या वर्गीकरणासाठी वापरली जाणारी DDC पद्धत ही खालीलपैकी कुणी शोधून काढली? जर तुम्ही लेक्चर व्यवस्थित बघत असाल, जर तुमचं लेक्चरकडे प्रॉपर लक्ष असेल, तर तुमच्या लक्षात येईल की या प्रश्नाचं उत्तर नेमकं काय आहे. काय प्रश्न आहे आपला? प्रश्न आहे आपला, ग्रंथालयात पुस्तकांच्या वर्गीकरणासाठी वापरली जाणारी DDC पद्धत ही खालीलपैकी कुणी शोधून काढली? तर नाव आहे SR रंगनाथन, मेल्विक ड्यूई, JD ब्राउन की HE ब्लिस. आता महत्वाचे जितके पण व्यक्ती आहेत ना, त्यांच्याबद्दल सुद्धा आपल्याला व्यवस्थित अभ्यास करायचा आहे बरं का. त्यांच्याबद्दल सुद्धा एकदम डिटेलमध्ये आपण अभ्यास करणार आहोत, जेणेकरून काय होईल, आपल्याला प्रश्न येणार म्हणजे येणार आणि तो प्रश्न आपल्याला सोडवायचा सुद्धा आहे. चला उत्तर देण्याचा प्रयत्न करा. चलो चला काय येईल उत्तर आपलं? पर्याय क्रमांक 2 मेल्विल ड्यूई हे आपलं उत्तर आहे. मी सुरुवातीलाच यांच्याविषयी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगितलेली होती. चलो आपण बघूया आता ही DDC पद्धत नेमकं काय आहे. तर याचा फुल फॉर्म होतो डेवी डेसिमल क्लासिफिकेशन. अर्थ काय होतो? डेवी डेसिमल क्लासिफिकेशन. फुल फॉर्म सुद्धा तुम्हाला परीक्षेला विचारला जाऊ शकतो, त्यामुळे तुम्हाला हे माहिती असणं गरजेचं आहे. आता ही जगभरातील सर्वात लोकप्रिय ग्रंथालय वर्गीकरणाची पद्धत आहे. जर तुम्हाला विचारलं प्रश्न काय काय विचारतील, DDC ही पद्धत कोणी शोधून काढली? मेल्विल ड्यूई नाव आहे त्यांचं, जे आपल्याला माहिती पाहिजे. त्याचप्रमाणे DDCचा फुल फॉर्म काय होतो? डेवी डेसिमल क्लासिफिकेशन होतो, हे मला माहिती पाहिजे. आणि DDC पद्धत नेमकं कशासाठी आहे? तर ती आहे ग्रंथालय वर्गीकरणाची पद्धत, लायब्ररी क्लासिफिकेशन मेथड आहे. परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं आहे. 1876 मध्ये त्यांनी काय केलं? विकसित केली. आता याच्यामध्ये कशा पद्धतीने ग्रंथांचं क्लासिफिकेशन केलंय ते पण सांगतो बरं का. इथं आपण जर बघितलं 000 हा जर कोड असेल तर संगणक, विज्ञान, माहिती, सामान्य कार्य याबद्दलची सर्व पुस्तके यामध्ये असतील. त्यानंतर तत्वज्ञान आणि मानसशास्त्र याबद्दलची पुस्तके या प्रकारच्या या 100100 या कोड मध्ये असतील. आलं लक्षामध्ये? 200 धर्माविषयी प्रश्न म्हणजे धार्मिक इतिहास, वेगवेगळ्या प्रकारच्या विधी, वेगवेगळे रिलिजन धर्म या सर्वांबद्दलची माहिती तुम्हाला यामध्ये दिसून येणार आहे. 300 मध्ये सामाजिक विज्ञान म्हणजे समाजशास्त्र असेल, राज्यशास्त्र असेल, शिक्षण असेल, कायदा असेल याबद्दलची माहिती कशामध्ये मिळणार आहे? या सामाजिक विज्ञानची ही जी हा जो एक गट असेल त्यामध्ये मिळणार आहे. 400 मध्ये तुम्हाला भाषेविषयी म्हणजे भाषेचं विज्ञान, भाषेचं व्याकरण, भाषेचा अभ्यास या सर्वांची बघा बरं का. लक्षात ठेवा हे प्रॉपर वर्गीकरण केलं आहे ग्रंथालयाचं. लाईन लक्षामध्ये सर्वांना. पुढे जर आपण बघितलं 500 यामध्ये सायन्स मध्ये काय येतं? केमिस्ट्री, फिजिक्स, बायोलॉजी या सर्व प्रकारची पुस्तके तुम्हाला 500 विज्ञान या कशामध्ये आपण म्हणू शकतो की हा एक जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये मिळून येतील. 600 यामध्ये सर्व टेक्नॉलॉजीचे पुस्तकं, जसं इंजिनिअरिंग आहे, आपलं औषध निर्माण आहे, शेती आहे, इंडस्ट्री आहे, उद्योग आहे, या सर्वांबद्दलची माहिती, सर्वांबद्दलचे पुस्तकं तुम्हाला कशामध्ये मिळणार आहे? 600 तंत्रज्ञान म्हणजे टेक्नॉलॉजी या डिपार्टमेंटमध्ये मिळतील. 700 याच्यामध्ये कला आणि मनोरंजन, वास्तुकला असेल, संगीत असेल, चित्रकला असेल म्हणजे ड्रॉइंग असेल, खेळ असेल, पेंटिंग या सर्वांबद्दलची माहिती 700 कला आणि मनोरंजन या डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला मिळालेली दिसून येणार आहे. 800 साहित्य, सगळे जे साहित्य लिटरेचर आहे त्याबद्दलची पुस्तके तुम्हाला यामध्ये 800 कोड असलेल्या डिपार्टमेंटमध्ये आपण म्हणू शकतो मिळतील. साहित्य, नाटके, कविता, कथा संग्रह सर्व माहिती यामध्ये. आणि 900 इतिहास आणि भूगोल म्हणजे जगाचा इतिहास, जगाचा भूगोल, प्रवास वर्णने वेगवेगळे या सर्व प्रकारचे ग्रंथ कशामध्ये असणार आहे? तर या कोडमध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. परीक्षेला काय महत्वाचं आहे? DDC पद्धत कुणी शोधून काढली? मेल्विल ड्यूई यांनी. कशाबद्दलची आहे? ग्रंथालय वर्गीकरणाची पद्धत आहे. कधी शोधून काढली? 1876 मध्ये. आणि महत्वाचं म्हणजे याचा फुल फॉर्म काय होतो? डेवी डेसिमल क्लासिफिकेशन. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे. राहील लक्षात सर्वांना? राहील लक्षात? चलो आपण काय करूया, पुढचा प्रश्न आपला बघून घेऊया, महत्वाचा आहे. पुढचा प्रश्न आहे भारताचे राष्ट्रीय ग्रंथालय.
भारताचे राष्ट्रीय ग्रंथालय नॅशनल लायब्ररी ऑफ इंडिया खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? नवी दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता. हा प्रश्न तुम्हाला विचारतील बरं का. का बरं तर या प्रश्नामध्ये आपण बरेच जण कन्फ्यूज होणार आहे. सगळ्यांना काय वाटेल, भारताचं राष्ट्रीय ग्रंथालय नॅशनल लायब्ररी ऑफ इंडिया म्हणजे कुठे असेल? भारताची राजधानी नवी दिल्लीला असेल. नाही, या प्रश्नाचं उत्तर आपल्या काय आहे, तर भारताचे राष्ट्रीय ग्रंथालय नॅशनल लायब्ररी ऑफ इंडिया तुम्हाला कुठे मिळून येणार आहे? कोलकाता या ठिकाणी दिसून येणार आहे. परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे. कुठे असेल? कोलकाता. बरोबर आहे? क्लिअर सर्वांना? चलो आपण आता बघूया माहिती. ही कुठे आहे सर्व सध्या? बेल्वेडियर इस्टेट, कोलकाता. मग कुठे आहे भारताचे राष्ट्रीय ग्रंथालय? कुठे आहे? तर ते आहे कोलकाता या ठिकाणी. भारतातील सर्वात मोठं ग्रंथालय कोणतं आहे? हेच आहे बरं का. भारतातील सर्वात मोठं ग्रंथालय म्हणजे भारताचे राष्ट्रीय ग्रंथालय जे कोलकाता, पश्चिम बंगाल या ठिकाणी आहे. लक्षात ठेवायचंय, पुस्तके आणि सार्वजनिक नोंदीचे महाकाय भंडार म्हणून याला ओळखलं जातं. आता हे कुणाच्या अंतर्गत काम करतं? कुणाच्या? तर लक्षात ठेवायचं की भारत सरकारचं जे संस्कृती मंत्रालय आहे, भारत सरकारचं जे संस्कृती मंत्रालय आहे त्याच्या अंडर काय आहे? कोणतं? तर हे आहे भारताचं राष्ट्रीय ग्रंथालय. तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे, परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं आहे. आता याचा इतिहास जर आपण बघितला ना, थोडक्यात लक्षात ठेवा. 1836 मध्ये काय झालं होतं? कलकत्ता पब्लिक लायब्ररीची स्थापना झाली होती. परत एकदा सांगतो, 1836 ला कलकत्ता पब्लिक लायब्ररीची स्थापना झाली, ज्याचं रूपांतर 1851 ला एम्पिरियल लायब्ररीमध्ये झालं. आणि महत्वाचं लक्षात ठेवा, पुढे आपण जर बघितलं 1 फेब्रुवारी 1953 ला हे सर्वांसाठी खुलं करण्यात आलं आणि त्याचं नाव काय झालं? भारताचे राष्ट्रीय ग्रंथालय, जे कुठे आहे? कलकत्ता या ठिकाणी आहे. आपण म्हणू शकतो की हे सर्वांसाठी खुलं कधी झालंय? 1 फेब्रुवारी 1953 ला. याची स्थापना कधी झाली आहे? 1836 ला ऍज अ कलकत्ता पब्लिक लायब्ररी. हे पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. हे सुद्धा तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे, परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं आहे. समजलंय सर्वांना? क्लिअर आहे? परत एकदा सर्वांचा 1 मिनिट वेळ घेतोय. आगामी ग्रंथपाल व सहाय्यक ग्रंथपाल या पदासाठी उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटने बॅच लॉन्च केली आहे, ज्यामध्ये तुम्हाला तांत्रिकचा सिलेबस सुद्धा सर्व कव्हर केला जाईल, बाकी सर्व सिलेबस सुद्धा कव्हर केला जाईल. आणि जर तुम्ही बघितलं, अशा पद्धतीची बॅच तुम्हाला कुठेही महाराष्ट्रामध्ये मिळणार नाहीये. अतिशय महत्वाची सर्व लेक्चर होतील, त्याचप्रमाणे तुम्हाला PDF नोट्स मिळतील, टेस्ट सिरीज तुम्हाला मिळणार आहे, जास्तीत जास्त प्रश्न उत्तरांचा आपण सराव करून घेणार आहे. हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यासाठी तुम्हाला आपलं ऍप डाउनलोड करायचं किंवा आपला जो नंबर मी दिला होता त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे. उत्कर्ष इन्स्टिट्यूटचा ऍप डाउनलोड करायचा आहे. सध्या ऑफर देखील चालू आहे, म्हणून तुम्ही काय करू शकता, लवकरात लवकर बॅच जॉईन करून घेऊ शकता. तुम्हाला त्याचा 100% फायदाच होईल. क्लिअर आहे? पुढचा प्रश्न आहे, ग्रंथालय शास्त्राचा पहिला नियम कोणता आहे? एक तर तुम्हाला समजलं आता ग्रंथालय शास्त्राचे नियम कुणी सांगितले होते, तर महत्वाचं आता मला तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा, कारण की आपण सुरुवातीलाच ते बघितलेलं आहे. यावर एक प्रश्न देखील बघितला होता. तुमचं किती लक्ष आहे हे तुम्हाला यातून समजणार आहे. तर ग्रंथालय शास्त्राचा पहिला नियम, फर्स्ट लॉ कोणता आहे? कोणता आहे? प्रत्येक वाचकाला त्याचे पुस्तक मिळाले पाहिजे. पुस्तके वापरण्यासाठी आहेत, वाचकाचा वेळ वाचवा आणि ग्रंथालय हा एक विकसित होणारा जीव आहे. चला सांगा बरं सर्वांनी पटपट. उत्तर सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपण डिटेलमध्ये याचं स्पष्टीकरण बघणार आहोत. समजतंय का? मला एकदा सांगा सर्वांनी, कमेंट करून सांगा. सर्वांना लेक्चर व्यवस्थित समजतंय? सर्वांच्या सर्व लक्षात येत आहे? आणि जर सर्व क्लिअर असेल, लेक्चर आवडत असेल, आपल्याला लेक्चरचा फायदा वाटत असेल, सर्वांनी लेक्चरला लाईक करायचंय, आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत लेक्चरला शेअर करायचं आहे. आणि जर तुम्ही नवीन असाल तर सर्वांनी चॅनलला देखील सबस्क्राईब करायचं आहे. समजलं? चलो आता आपण बघूया. तर डॉक्टर S.R. रंगनाथन, आपण बघितलं होतं की नाही, डॉक्टर S.R. रंगनाथन यांनी आपल्याला ग्रंथालय शास्त्राचे नियम सांगितले. आणि त्यातला पहिला नियम काय आहे? पुस्तके ही वापरासाठी आहेत. आलं लक्षामध्ये? कधी मांडला त्यांनी नियम? 1931 ला. पुस्तके ही वापरासाठी आहेत. आलं लक्षामध्ये? म्हणजे आपलं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 2. ज्यांनी ज्यांनी उत्तर दिलं होतं सर्वांचं उत्तर कसं असणार आहे? अगदी बरोबर असणार आहे, करेक्ट असणार आहे. हे सर्वांनी लक्षात ठेवायचंय. तर काय आहे? पहिला नियम सांगतोय, पुस्तके ही वापरासाठी आहेत. पुस्तकांचा उद्देश साध्य करणं, माहिती, ज्ञान आणि मनोरंजन. हे पुस्तके फक्त कपाटात न ठेवता काय केलं पाहिजे? पूर्णपणे वापरले पाहिजेत. म्हणजे पुस्तकांची जागा फक्त कपाटात नाहीये, आपण पुस्तके वापरली पाहिजेत. कारण का? पुस्तके ही वापरासाठीच आहेत. हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय. पुढे वाचकांसाठी सहज उपलब्धता, म्हणजे वाचकांपर्यंत पुस्तके सहजपणे पोहोचली पाहिजेत. त्याचप्रमाणे त्यांना सहजपणे काय त्या पुस्तकांमध्ये म्हणजे पुस्तका
अवेलेबल झाली पाहिजेत, या प्रकारचा उद्देश आहे. हे सर्वांसाठी सोयीस्कर असणं गरजेचं आहे, हा महत्वाचा सांगतोय पहिला नियम. त्याचप्रमाणे वाचनाची संस्कृती वाढवली पाहिजे. महत्वाचं लक्षात ठेवा, हे वाचनालय जे आहे, पुस्तके जे आहेत, हे समुदायाला जोडणारं केंद्र आहे, समुदायाला एकत्र आणणारं केंद्र आहे. म्हणून हे वाचनाला प्रोत्साहन मिळालं पाहिजे. ग्रंथालयाचा वापर वाढण्याची ग्रंथालयाचा वापर वाढावा यासाठी चालना मिळणं गरजेचं आहे. म्हणजेच ग्रंथालय आणि पुस्तकालय समुदायाला जोडणारं एक केंद्र आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हा पहिला नियम आपल्याला सांगतो. लोकांना वाचनाकडे वळवणं म्हणजेच लोकांना वाचनाला आपण म्हणू शकतो प्रवृत्त करणं, हा महत्वाचा या ठिकाणी उद्देश तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे. परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं आहे. आणि ग्रंथालयाच्या कार्याचा पाया पुस्तके खरेदी, त्याचं वर्गीकरण, त्याचं सूचीकरण आणि कसा वापर महत्वाचं शक्य होतं, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. म्हणजेच वाचनाचा जो ग्रंथालय शास्त्राचा जो पहिला नियम आहे, तो नियम आहे पुस्तके वापरासाठी आहेत, सर्वांनी लक्षात घ्यायचा आहे. परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं आहे. समजतंय सर्वांना? मी जे सांगण्याचा प्रयत्न करतोय सर्व क्लिअर होतंय का? सर्वांना क्लिअर आहे का? पटपट मला सांगायचं आहे. जायचं पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे, ग्रंथालयातील पुस्तकाचा कॉल नंबर हा कशापासून बनलेला असतो? ग्रंथालयातील पुस्तकाचा जो कॉल नंबर आहे हा कशापासून बनलेला असतो? क्लास नंबर आणि बुक नंबर, क्लास नंबर आणि एक्सेशन नंबर, बुक नंबर आणि ISBN नंबर, एक्सेशन नंबर आणि ISBN नंबर. काय येईल उत्तर सांगा बरं. सर्वांनी पटपट उत्तर देण्याचा प्रयत्न करा एकदा. चलो सांगा पटपट. काय येईल बरं आपलं उत्तर? तर उत्तर आहे क्लास नंबर अधिक बुक नंबर. क्लास नंबर आणि बुक नंबर यांचा मिळून काय बनलेला असतो? कॉल नंबर. पुस्तकाचा कॉल नंबर बनलेला असतो. लक्षात ठेवायचंय. आपण काय करूया, स्पष्टीकरण बघूया. आता महत्वाचं लक्षात ठेवा बरं का. क्लास नंबर काय करतो ते तुम्हाला मी सांगतो. आता आपण सांगितलंय कॉल नंबर हा कशापासून बनलेला असतो? क्लास नंबर आणि बुक नंबर. मग क्लास नंबर काय करतो? पुस्तकाच्या विषयाचं वर्गीकरण करतो. पुस्तकाच्या विषयाचं वर्गीकरण करायचं काम कोण करणार आहे? क्लास नंबर करणार आहे. आलं लक्षामध्ये? त्याच्यामध्ये काय असतं? त्याच्यामध्ये डेवी डेसिमल क्लासिफिकेशन DDC आणि कोलन क्लासिफिकेशन यांचा दोघांचा समावेश कशामध्ये होतो? क्लास नंबर मध्ये होतो. आता बुक नंबर काय आहे? बुक नंबर पुस्तकाचा क्रमांक आपल्याला काय सांगतो? लेखकाचं नाव काय आहे, प्रकाशन वर्ष कोणतं आहे आणि त्याची कितवी प्रत आहे हे महत्वाचं. आता आपण काय केलंय, R34 म्हणजे या ठिकाणी राव लेखकाचं नाव आहे, 2019 जर आपण बघितलं प्रकाशन वर्ष आहे. आलं लक्षामध्ये? तर महत्वाचं समजून घ्या, ग्रंथालयातील कॉल नंबर हा कशाचा बनलेला असतो? तर क्लास नंबर आणि बुक नंबर यांचा मिळून बनलेला असतो. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. काय करतं ग्रंथालयात विशिष्ट जागा आणि क्रम, आपल्याला ग्रंथालयामध्ये ते पुस्तक कुठे ठेवलंय, त्याची विशिष्ट जागा कोणती, त्याचा क्रम कोणता, हे आपल्याला यातून कळणार आहे. त्याचप्रमाणे याचा सर्वात महत्वाचा यूज कशाला होतो, की ग्रंथालयामध्ये आपल्याला ते पुस्तक इझिली सापडलं पाहिजे. ते पुस्तक इझिली आपल्याला सापडलं पाहिजे, हा त्याचा महत्वाचा काय आहे, उद्देश आहे. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. समजलंय सर्वांना? क्लिअर आहे? फक्त विचारतील कॉल नंबरचा उद्देश काय आहे? पुस्तके सहज मिळाली पाहिजेत. आणि दुसरा प्रश्न विचारतील कॉल नंबर महत्वाचा कशाचा मिळून बनलेला असतो? तर तो आहे क्लास नंबर आणि बुक नंबर यांचा मिळून बनलेला असतो. तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. समजतंय सर्वांना? क्लिअर आहे? पुढचा प्रश्न, महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय कायदा हा खालीलपैकी कोणत्या वर्षी संमत झालेला आहे? तर महाराष्ट्र पब्लिक लायब्ररी ऍक्ट हा कोणत्या वर्षीचा आहे? प्रश्न विचारला तर तुम्हाला माहिती पाहिजे. या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे? पर्याय क्रमांक 2 1967. 1967 ला महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय कायदा संमत झालेला आहे. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं अगदी करेक्ट उत्तर असणार आहे. थोडक्यात स्पष्टीकरण बघूया. महत्वाचं जर आपण बघितलं, कायदा संमत कधी झाला? 1967 ला. प्रश्न काय विचारतात हे मला माहिती असणं गरजेचं आहे, हे मी समजून घेणं गरजेचं आहे. जर मला विचारलं की महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय कायदा कधी संमत झाला? 1967. जर मला विचारलं हा कायदा कधी लागू झालाय? 1 मे 1968. तुम्हाला याची अंमलबजावणी सुरू झालेली दिसून येणार आहे. आपण जर बघितलं, कायद्याच्या अंमलबजावणीसाठी राज्य ग्रंथालय मंडळाची स्थापना झालेली आहे. मग तुम्हाला काय विचारतील, हा महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय कायदा 1967, अंमलबजावणी 1 मे 1968, याच्या प्रशासन आणि नियंत्रणासाठी काय आहे? राज्य ग्रंथालय मंडळ आहे. मग या राज्य ग्रंथालय मंडळाचे अध्यक्ष कोण असतात?
अध्यक्ष असतात राज्याचे शिक्षण मंत्री, हे या राज्य ग्रंथालय मंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. तुम्हाला लक्षात ठेवायचंय. आता महत्वाचं, महाराष्ट्रात जनतेकडून कोणताही ग्रंथालय कर किंवा उपकर वसूल केला जात नाही, हा एक महत्वाचा पॉइंट आहे. मग यासाठी निधी कुठून उपलब्ध होतो, तर निधी ग्रंथालय निधीमधून उपलब्ध होतो, हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. परीक्षेच्या दृष्टीने काय महत्वाचं आहे, समजलं सर्वांना. महाराष्ट्र राज्यामध्ये सार्वजनिक ग्रंथालयाची स्थापना करणं, देखभाल आणि संघटन करणं, वाचन संस्कृतीचा विकास करणं, हे सर्व कामं, हे सर्व उद्दिष्ट कुणाची असणार आहेत, तर आपले असणारे राज्य ग्रंथालय मंडळाची. तुम्हाला लक्षात ठेवायचंय. आणि त्यासाठीच महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय कायदा का संमत करण्यात आला, का त्याची अंमलबजावणी होते, तर हे उद्दिष्ट तुम्हाला लक्षात ठेवायचे. जर मला प्रश्न विचारला सार्वजनिक ग्रंथालयासाठी कायदा करणारं महाराष्ट्र हे भारतातलं कितवं राज्य आहे, तर मी उत्तर काय द्यायला पाहिजे, महाराष्ट्र. लक्षात ठेवा, सर्वात पहिल्यांदा सार्वजनिक ग्रंथालयासाठी कायदा करणारं पहिलं राज्य होतं भारतातलं मद्रास, त्यानंतर आंध्र प्रदेश, त्यानंतर कर्नाटक आणि त्यानंतर चौथं राज्य आहे महाराष्ट्र 1967. मद्रास म्हणजे आपण काय म्हणू शकतो, आजच्या काळामधलं तमिळनाडू आहे बरं का. हे सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. चलो, तर मला सांगा लेक्चर सर्वांना कसं वाटलेलं आहे, लेक्चर सर्वांना आवडलंय का? जर लेक्चर सर्वांना आवडलं असेल, लेक्चर सर्वांना असं वाटतंय की आपल्याला याचा फायदा होतोय, नक्की लेक्चरला लाईक करा, आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. जर तुम्ही नवीन असाल, चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, बॅच लवकरात लवकर जॉईन करून घ्या. ग्रंथपाल व सहाय्यक ग्रंथपाल ही महत्वाची बॅच आहे. 9793924141 9793924141 या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा उत्कर्ष इन्स्टिट्यूटचं ॲप डाउनलोड करून घेऊ शकता. तिथून सुद्धा ही बॅच तुम्हाला जॉईन करता येईल. बॅच कोणती आहे, ग्रंथपाल आणि सहाय्यक ग्रंथपाल स्पेशल ऑनलाईन बॅच आहे. आगामी परीक्षेसाठी तुम्हाला 100% याचा फायदा होईल. क्लिअर आहे? चलो, तर या ठिकाणी आपण थांबणार आहोत. असेच महत्वाचे प्रश्न, सिलेबस, सर्व प्रकारची माहिती आता वेगवेगळ्या व्हिडिओमधून तुमच्या समोर येत राहील. तुम्ही सुद्धा काय करायचंय, लेक्चरला लाईक करायचंय, आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायचंय आणि चॅनलला सबस्क्राईब करायचंय. सर्वांचं खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.